मी नीलम आणि आपण पाहत आहात ॲक्ट20 न्यूज। मराठा तरुणांचे आयुष्य बर्बाद करण्याचा काही जण प्रयत्न करीत असून आम्ही त्याचा तितक्याच जोरकसपणे मुकाबला करू, असं मनोज जरांगे पाटील यांनी म्हटलंय। मराठा आरक्षणाच्या मागणीसाठी दोनदा उपोषण करणाऱ्या जरांगे पाटील यांच्यावर शहरातील एका खासगी मल्टी स्पेशालिटी रुग्णालयात उपचार सुरू आहेत। आज सकाळी त्यांनी शहरातील माध्यमांच्या प्रतिनिधींशी सुसंवाद साधला। ओबीसी नेत्यांनी विरोधाची भूमिका घेतल्याचं विचारल्यावर ते काहीही करो, पण आता मराठ्यांना आरक्षण देण्यापासून कोणीही रोखू शकत नाही, असं मनोज जरांगे म्हणाले। प्रश्न त्यांच्याजवळ आहे, सामान्य मराठ्यांचा आणि सामान्य ओबीसीचा प्रश्न आमच्याजवळ आहे। आम्ही आमचं ठरवलेलं आहे आणि बघूत पण, परंतु एक मराठा समाजाला विशेष करून या प्रेसच्या माध्यमातून मी एक जाहीर आवाहन करतो की आपल्या गोरगरिबांच्या लेकरांचं कल्याण होतंय। यांच्यातल्या फक्त 2-3 जणांनी असं ठरवलं की मराठ्यांचं कल्याण होऊ द्यायचं नाही। मराठ्यांनी आणखीन जास्तीची एकजूट वाढवा, पण शांततेत। आणि याचबरोबर महाराष्ट्रातील जे मराठ्यांचे नेते आहेत सगळ्या पक्षांचे, त्यांना आज एक विनंती, आज महत्वाचा विषय त्यांच्यासाठी सांगतोय की जाणून बुजून षडयंत्र रचलं जातंय असं दिसतं। याचं कारण असं की जे शांततेत आंदोलन करणारे आपले महाराष्ट्रातले गोरगरिबाचे पोर आहेत, यांना विनाकारण केसेस मध्ये खोट्या गुंतवलं जातंय। याकडे मराठ्यांच्या नेत्यांनी सुद्धा लक्ष ठेवा, कारण उद्याच्याला तुम्हाला त्या पोरांची गरज आहे, एवढं लक्षात ठेवा। नसता तुम्ही जर मदत नाही केली तर ते मराठ्यांचे पोरं तुम्हाला महाराष्ट्रातले कधीच माफ करणार नाही। षडयंत्र काय आहे हे सांगतो। मला एक रात्री अशी माहिती मिळाली, जर ती खोटी असेल तर मी माझे शब्द मागे घेईन। बीडचे काही बांधव इथं आले होते का 3-4 वाजता, त्यांनी असं सांगितलंय की भुजबळ साहेबाच्या पाहुण्याचं जे हॉटेल काय फुटलंय ते त्यांच्याच पोरांनी फोडलंय आणि ते अटक सुद्धा आहे, अशी मला खात्री लायक माहिती मिळाली। म्हणजे मी याच्या अगोदर म्हणलो होतो की मराठे शांततेत आंदोलन करते, याच्यात सत्ताधाऱ्यांचेच लोक आमच्या मराठ्यांच्या आंदोलनाला गालबोट लावण्याचा प्रयत्न करते। शक्यतो ते तंतोतंत खरं व्हायला लागले। जसं की भुजबळ साहेबाच्या पाहुण्याच्या त्यांच्याच समाजातील कुणीतरी जवळच्यांनी ते फोडले, अशी जी मला ऐक्यू माहिती मिळाली। त्याचबरोबर महाराष्ट्रातही असा अंदाजा दिसतोय की यांनी एकामेकाचे त्यांच्या पूर्वीच्या दशापोटी घर फोडलेत, एकामेकाचे घरावर दगड मारलेत। ते जे मी मागं म्हणलो होतो हे शक्यतो सत्य होणार आहे। मराठ्यांच्या लोकांना जाळपोळीशी देणं घेणं नाही, त्यांना करायची पण नाही। मराठ्यांच्या लोकांना जे सांगितलंय की आपण शांततेत साखळी उपोषण, आमरण उपोषण करायचे, ते तसेच मराठ्यांचे चालू आहेत। मराठ्यांना या असल्या गोष्टीशी काय देणं घेणं नाही। ते फक्त त्यांच्या स्वतःच्या लेकराला न्याय मिळावा म्हणून ताकदीने आंदोलन उभा आहेत आणि ते शेवटपर्यंत राहणार आहे। पुन्हा एकदा महाराष्ट्रातल्या मराठा समाजाच्या नेत्यांना जाहीरपणानं सांगतो, गोरगरिबांच्या पोरावर खोट्या केसेस करून ओबीसीचे नेते बीडला जाऊन विनाकारण पोरं खचले पाहिजे, जात खचली पाहिजे, जात संपली पाहिजे, जातीतले पोरं मोठे झाले नाहीत पाहिजेत, याच्यासाठी ताकदीनं प्रयत्न आहेत। कारण मला काल अशी माहिती मिळाली की ते एसपी जवळ सुद्धा जाऊन बसले होते बीडच्या, आणि स्वतःहून नाव लिहून देत आहेत की हे अटक करा। म्हणजे काही लोक आमचे असे आहेत की ते कोणाच्या उद्रेकात नाहीत, कशात नाहीत, फक्त त्यांनी मोर्चे काढलेले, त्यांनी साखळी उपोषण केलेत, आमरण उपोषण केलेत, त्यांचे नावं घ्या, पुरवण्या याद्या तयार करा। मुख्यमंत्री साहेबांना सुद्धा आणि उपमुख्यमंत्री गृहमंत्री साहेबांना सुद्धा जाहीरपणानं सांगतो इथून की पुरवण्या याद्या तयार करा, पण मराठ्यांचे पोरं जास्तीत जास्त गुंतवा, 5-10 हजार पोरं गुंतले पाहिजेत। हे षडयंत्र आहे, हे मुख्यमंत्री आणि गृहमंत्र्यांनी सुद्धा मनावर घ्या, कारण पुढं मग परत आमच्याशीच गाठ। हो, आम्ही खचत नाहीत आणि भेट पण नाहीत। तुम्ही किती खोटे गुन्हे दाखल करा, काहीही करा, आमचं एकही मराठ्यांचं पोरगण, मराठ्यांचा माणूस हटणार नाही, शांततेतच आंदोलन करणार। हे मी या प्रेसच्या माध्यमातून, ही खूप महत्वाची प्रेस आहे अचानक जरी असेल तरी पण, कारण सरकारनं याच्याकडे लक्ष देणं गरजेचं आहे। जर सरकारने नाही दिलं तर मराठ्यांच्या सगळ्या नेत्यांना लक्ष देणं इतकं गरजेचं आहे
की यांनी असं षडयंत्र रचलंय की यांच्या पदाचा उपयोग हे मराठ्यांचे पोरं गोरगरिबांचे विनाकारण गुंतवण्याच्या प्रयत्नात आहेत. उद्रेक करणारे गुंतवू नका, आमचं हे मत नाही. अर्थाचा गैरअर्थ करू नका. पण जे सत्य ते सत्य, जे सामान्य पोरं लढतायत, सामान्य समाज झटतोय, यांना त्रास देण्यासाठी ओबीसीच्या काही नेत्यांचं षडयंत्र सुरू आहे. ते ओबीसी मराठ्यांच्या नेत्यांनी हाणून पाडावं. जर तुम्ही मराठ्यांच्या पोरांच्या पाठीशी आता उभा राहिला नाहीत तर पुन्हा तुम्ही पण आमच्याच हातात येत. आम्ही षडयंत्र हाणून पाडायला मराठ्यांचे लोक आणि आम्ही सगळे मिळून समर्थ आहेत. काही अडचण नाही. आम्ही घाबरलो नाहीत, खचलो नाहीत, भेणार सुद्धा नाही. यांना असं वाटतंय, एकच मिनिट, यांना असं वाटतंय की जर खोटे गुन्हे दाखल केले तर पूरक समाज खचल, मग या जातीचं कल्याण होणार नाही, मग या पोरांचं वाटोळं करायचा आपला डाव सक्सेस झाला, असं ओबीसी नेत्यांचं षडयंत्र सुरू आहे. की हे खचले, हे घाबरले केसेला की मराठ्यांच्या पोरांचं जे वाटोळं करायचं होतं आपल्याला ते आपण बरोबर केलं. आपल्याला हे असे रोखत नाहीत मराठे. आता शांततेत जे ताकदीचे करोडो आंदोलनं चाललेत हे आपल्याला रोखत नाहीत. तर मग काय डाव टाकायचा? खोटे नाटे डाव टाका. तर मग खोटे नाटे हे डाव टाकायला चालू केले की मराठ्यांचे पोरं विनाकारण गुंतवायला चालू केलेत. ते थांबवा. तुम्ही नाही थांबवले तर आम्ही समर्थ आहेत. आम्हालाही पुढचे निर्णय मग घ्यावा लागणार आहेत. आता आमच्या पुढे पर्याय नाही. कारण हिंगोली जिल्ह्यातील सेनगाव तालुक्यामध्ये शेतकऱ्यांना पीक विमा मिळत नसल्याने संतप्त झालेल्या स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या कार्यकर्त्यांनी पीक विमा कंपनीच्या कार्यालयात तोडफोड केली. दिवाळीपूर्वी आम्हाला विमा द्या असं म्हणत सेनगाव येथील HDFC पीक विमा कंपनीच्या कार्यालयातील खुर्च्यांची तोडफोड केली. यानंतर जर दिवाळीपर्यंत विमा नाही दिला तर आम्ही मुंबईचं कार्यालय सुद्धा फोडून टाकू असा इशारा स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या कार्यकर्त्यांनी दिला. काय झालं? आतापर्यंत पीक विमा मिळाला नाही. शेतकरी पोझिशन आहे, तुमच्या कार्यालय बंद राहा लागलं. शेतकऱ्याचे पंचनामे नाही झाले अजून. शेतकऱ्यांनी करायचं काय? लोकांना क्लेम केले, शेतकऱ्याच्या बांधावर तुमच्या कंपनीचे लोक येतात, वरिष्ठांना फोन लावा, फोन उचलत नाही. तर म्हणजे तुम्ही शेतकऱ्याचं हेळसाण मांडली. शेतकऱ्याप्रती काय गंभीर आहे का नाही काही कंपनी? शेतकऱ्यासाठी चालू मग नेमकं करता का? पीक विमा नाही, आम्ही नुसका सदृश्य परिस्थिती आहे. तुमचा विभाग झोपलेला, कृषी विभाग झोपले, विमा नाही, काय नाही. बेजार करण्याला हवा शेतकरी. शेतकऱ्याला प्रादेशिक उपायुक्त समाज कल्याण विभाग छत्रपती संभाजीनगरच्या वतीनं शासकीय वसतिगृहातील मुलींसाठी नशामुक्त अभियानाअंतर्गत व्यसनमुक्ती कार्यक्रम घेण्यात आला. यावेळी डॉक्टर जयश्री मोरे यांनी आपल्या भाषणामध्ये स्क्रीन टाइम किती असावा, त्याचे विपरीत परिणाम कसे आपल्या जीवनावर होतात, मैत्रिणींच्या सोबत राहून आपण व्यसनाधीन होऊ नये असे सांगून व्यसनाचा आपल्या शारीरिक आणि मानसिक आरोग्यावरती गंभीर परिणाम होऊन आपल्याला भविष्यामध्ये आरोग्याच्या समस्या उद्भवू शकतात असं मार्गदर्शन केलं. यावेळी डॉक्टर स्नेहा गडप्पा म्हणाले की सामाजिक व्यसनाधीनतेचे प्रमाण जास्त वाढलेले आहे. जागतिक आरोग्य संघटनेच्या अहवालानुसार महिलांमध्ये मुलींमध्ये व्यसनाचं प्रमाण जागतिक स्तरावरती वाढलं असल्याची माहिती त्यांनी दिली. या कार्यक्रमाचे प्रास्ताविक करत असताना प्रादेशिक उपायुक्त जयश्री सोनकवडे यांनी विभागीय स्तरावरील नशामुक्त अभियानाअंतर्गत व्यसनमुक्ती कार्यक्रमाचे आयोजन का केले आहे याचा उद्देश स्पष्ट केला. तुम्ही वाईट गोष्टीला नाकारा आणि आपलं जीवन उज्ज्वल करा.
त्याचबरोबर व्यसन करायचे असेल तर चांगल्या सवयींचे करा, अभ्यासाचे व्यसन करा, वाचनाचे करा असा सल्ला त्यांनी दिला. या कार्यक्रमाच्या अंतर्गत विद्यार्थिनींच्या निबंध स्पर्धा, वक्तृत्व स्पर्धा, रांगोळी स्पर्धा, चित्रकला स्पर्धेचे आयोजन करून विद्यार्थिनींना प्रमाणपत्र देण्यात आले. कार्यक्रमांमध्ये मागासवर्गीय मुलींचे शासकीय वसतिगृह युनिट 4, मागासवर्गीय मुलींचे वसतिगृह जुने पदमपुरा या दोन्ही वसतिगृहातील 300 ते 350 विद्यार्थिनींनी सहभाग नोंदवला. वसतिगृहाच्या विद्यार्थिनींनी व्यसनमुक्तीपर पथनाट्य सादर केले. नाव आहे व्यसनमुक्ती. चला मंडळींनो, आता आपण व्यसनमुक्तीचे दृश्यवन बघूया. काय भावा कसं काय चाललंय? काही नाही भावा, मजा चाललंय. हे काय साठी भावाचं नाव घेण्यासाठी भावा आपण झालं. चांगलंय भावा, कसं काय? कांद्याला भावच नाही. मग भाई बंचूनच नाही. घे दे. माईक घ्या, माईक घ्या ना. तंबाखूच्या पिचकाऱ्यांनी किती झाल्या गाण, कशा कशा शिव्या देई खाता खाता पान, कशा कशा शिव्या देई खाता खाता पान. हॅलो. तर बघितलंच ना मंडळी, ही आहे आपली आजची तरुण पिढी. कुणी गुटखा खात आहे तर कुणी सिगरेट पित आहे. अशाने त्यांचा पैसाही जातोय, वेळही जातोय आणि त्यांचे स्वास्थ्यही खराब होत आहे. म्हणून मला असं वाटतं, आपण सिगरेट पित नाही, सिगरेट आपल्याला पित आहे आणि मृत्यू हा त्याचा एकच परिणाम आहे. तर सांगा बरं मंडळी, अशी घडवणार आहोत का आपण आपली येणारी पुढची पिढी? चला मित्रांनो, आता आपण बघूया दृश्य 2. काय भावा मग? सचिन भाऊ दिसतच नाहीये. कुठे आहे सचिन भाऊ? हे काय सचिन भाऊचं नाव घेता सचिन भाऊचं आगमन झालं. अरे भावा, हॅपी बर्थडे. हॅपी बर्थडे भावा. भावाचा बर्थडे आहे आज, काही स्पेशल नाही. पार्टी पाहिजे. चल ना, गाडी जाऊ, गाडी जाऊ. दारू की बोतल बोतल में दारू, दारू प्या, दारू प्या, दारू प्या. आई बाप अरे देश नाही भेटली तर बियर नाही भेटली तर देश. दारू प्या, दारू प्या, दारू प्या, दारू प्या. काय राव तुम्ही भरतच कमावलं, दारूच्या नादात बाटलीत गमावलं. तर बघा मंडळी, आजकालची ही तरुण पिढी काय करत आहे तर बर्थडे सेलिब्रेट करत आहेत म्हणून. बर्थडेच्या नावाखाली काय करतात? दारू पितात, मजा मस्ती करतात, पप्पाचे पैसे उडवतात. आणि काय झालं मग? बघितलंच आपण, काय कुणाचं गेलं, गमावं लागला स्वतःचा जीव. म्हणून मी म्हणेन, मद्य करते बुद्धिभ्रष्ट, मद्य करते बुद्धिभ्रष्ट, का करते जीवन नष्ट. म्हणूनच मी म्हणते, पाळा ना थोडी शिस्त, पाळा ना थोडी शिस्त. तर अपघात टाळा. चला मंडळींनो, आता आपण जाऊया दृश्य नंबर 3 वर. हॅलो सचिन भाऊ, कुठे आहे? चला चला पबजी खेळू.
मंडळी, इतर व्यसनामध्ये जी श्रीमंती आहे ती बंगला, गाडी, मद्य यामध्ये मोजली जाते. पण माझ्या भारताची श्रीमंती ही तरुण पिढीमध्ये मोजली जाते आणि भारताची तरुण पिढी ही मोबाईलच्या व्यसनाच्या अधीन गेलेली आहे. त्यामध्ये त्यांना डिप्रेशन, सुसायडल टेंडन्सी, कमी वयात चष्मा लागणे यासारखे दुष्परिणाम दिसून येतात. म्हणूनच मला असं वाटतं इंसान जितना ऑनलाइन होता जा रहा है, इंसानियत उतनी ही ऑफलाइन होती जा रही है. चला मंडळींनो, आता आपण सर्वांनी बघितलेले दृश्य नंबर 1, 2, 3. आता आहे दृश्य नंबर 4. भाऊ, सचिन भाऊचा फोनच नाही लागला की खूप झाले. कुठे आहे सचिन भाऊ? अरे भावा, मी बी बघितलं पण सचिन भाऊच दिसला नाही. चला आपण त्यांच्या घरी जाऊन बघू बरं काय करता येतं. सचिन भाऊ, काय झालं तुम्हाला? सचिन भाऊ, डॉक्टर बोलव. हा, एमर्जन्सी, लवकर या. काही नाही, यांना कॅन्सर झालेला आहे. कॅन्सर झालेला आहे. त्यांच्याकडे खूप कमी दिवस आहे. अहो, दारू प्यायच्या आधी माझा नाही तर आपल्या लेकरांचा तरी विचार करायचा. छत्रपती संभाजीनगरमधील स्मार्ट सिटीचे प्रशासक जी श्रीकांत यांच्या नाकावर टिचून रहदारीच्या अशा खोकडपुरामध्ये सामाजिक न्याय भवन, शिवाजी हायस्कूल रोडवर कचऱ्याचे प्रचंड साम्राज्य पसरले असून 4 महिन्यांपूर्वीच G20 कार्यक्रमात महापालिकेने स्वच्छतेचे गोडवे गायले होते. पण आता सर्वत्र कचऱ्याचे ढिगारे जमली असून तेथेच कुठेही कचरा कुंडीला आग लावून देण्यात येत आहे. या रस्त्यावर कचरा मोठ्या प्रमाणात असल्याने येथून रोज कचरा उचलण्यानं गेल्याने तो वाढतच आहे. कुणीतरी अज्ञात व्यक्तीने त्याला पेटवून दिल्यामुळे संपूर्ण परिसरात प्रदूषण होत आहे. मनपा कर्मचारी यांचे मात्र याकडे दुर्लक्ष आहे. सर्व कर्मचारी बागेश्वर धाम महाराजांच्या दरबारात लावण्यात आले आहेत. इकडे मात्र नागरिक प्रदूषणामुळे हैराण झालेत. याकडे प्रशासक लक्ष देणार का? कचरा न उचलणाऱ्या कर्मचाऱ्यांवर कारवाई करणार का? आणि करणार तर काय कारवाई करणार हे मोठं उत्सुकतेचं असणार आहे. आणि याबरोबरच हे बातमीपत्र इथेच संपलं. पुन्हा भेटू पुढील बातमीपत्रात. तोपर्यंत नमस्कार.